सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे. 8व्या वेतन आयोगात काय काय सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्या आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊयात. वेतन आयोगासोबत आयोजित केलेल्या त्यांच्या पहिल्याच बैठकीत विविध प्रकारच्या मागण्यांचा प्रस्ताव. तर चला पाहूया. कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर कोणत्या मागण्या आहेत ते पाहूयात. पगार, निवृत्ती वेतन, नवी पेन्शन योजना, रजा, पदोन्नती, भत्ते आणि सेवा शर्ती समावेश असलेल्या मागण्या सादर. आता कोणत्या कोणत्या मागण्या आहेत त्यानुसार आपण पाहूया. तर प्रमुख मागण्या कोणत्या? प्रमुख मागण्या आहेत वेतन आणि पदोन्नती. 30 वर्षाच्या सेवा कालावधीत 5 कालबद्ध पदोन्नती आणि तसेच पदोन्नती मिळण्यास विलंब झाल्यास एसीपी आधारित प्रगतीची हमी मिळावी अशी मागणी. तर पदोन्नतीवरील वेतन निश्चिती. पदोन्नतीवरील लाभासाठी एसीपी आधारित 2 अतिरिक्त वेतनवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. आता भत्ते. सर्व भत्ते महागाई भत्त्याशी जोडून आणि तिप्पट वाढवण्याचा प्रस्ताव. तर घरभाडे भत्ता आणि जोखीम भत्त्याची मागणी. तसेच आगाऊ रक्कम मीन्स ॲडव्हान्स, व्याजमुक्त आगाऊ रक्कम, सण, नैसर्गिक आपत्ती, 4 चाकी वाहन यासाठी आगाऊ रक्कम, सेवेत असताना मृत्यू झाल्यास सेवानिवृत्ती लाभांपासून वसुली माफ करण्याची मागणी. तसेच रजा सुधारणा. 600 दिवसांच्या अर्जित रजेचे रोखीकरण, बालसंगोपन रजा, पितृत्व रजा, वैद्यकीय रजा आणि दिव्यांगत्व देखभाल रजा मंजूर करण्यात यावी अशी विनंती. तसेच CGEGIS मध्ये सुधारणा. आता या अंतर्गत विमा संरक्षण आणि वर्गणी दरांमध्ये वाढ करण्याची मागणी. अपघाती मृत्यू भरपाई. सेवेत असताना अपघाती मृत्यू झाल्यास दिली जाणारी सानुग्रह भरपाई 2 कोटी रुपये करण्याची शिफारस. तसेच अनुकंप नियुक्तीसाठी 100% व्याप्तीची आणि 5% मर्यादा काढून टाकण्याची मागणी. बोनस रचना. आता बोनसची मर्यादा काढून टाकण्याचा आणि प्रत्यक्ष मूळ वेतन प्लस महागाई भत्ता यावर आधारित बोनसची गणना करण्याचा प्रस्ताव. तसेच NPS आणि UPS मागे घेणे. संघटनेने NPS आणि UPS मागे घेण्याची आणि अंशदायी निवृत्ती वेतन योजना पुन्हा सुरू करण्याची आपली मागणी. तसेच निवृत्ती वेतनधारकांचे प्रश्न. आता निवृत्ती वेतनात सुधारणा. नागरी कर्मचाऱ्यांसाठी 1 रँक 1 पेन्शन, 11 वर्षानंतर कम्युटेड पेन्शनची पुनर्स्थापना, दर 5 वर्षांनी नियतकालिक वाढ आणि ग्रॅच्युइटी व कुटुंब निवृत्ती वेतन लाभांमध्ये सुधारणा. थँक्यू.